नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवातीला बातमी पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्याची तहान भागवणाऱ्या पवना धरणासंदर्भातली. पवना धरण हे मुसळधार पावसामुळे 85% भरलं असून पवना धरणातील सांडव्यातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळे धरणात येणारी आवक देखील प्रचंड झाली. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होतीये आणि पाण्याची आवक पाहता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे पवना धरणाच्या नदीखालील तीराच्या संपूर्ण परिसरातल्या नागरिकांना सध्या सतर्कतेचे आदेश देण्यात आलेले आहेत. नदीकाठावरच्या नागरिकांनी आपली जनावरं, मोटारी, अवजारं, इतर सामुग्री त्वरित सुरक्षित ठिकाणी हलवावीत, जेणेकरून इतर गावांना याचा धोका पोहोचू नये, नुकसान होऊ नये असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून या सूचना करण्यात आल्या. 2 आठवड्यापासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसानं राज्यातल्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा झालाय आणि काही धरणं तरीही आता भरण्याच्या मार्गावर आहेत. त्यातलं एक मोठं धरण पवना धरण हे सध्या 85% भरले आणि पाऊस वरून कोसळतोय, त्यामुळे नदीला सुद्धा प्रचंड पाणी आहे. पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होते, त्यामुळे अखेर आता हे पाणी नियंत्रित करण्यासाठी त्याचा विसर्ग करणं गरजेचं बनलंय आणि त्याचमुळे पवना नदीकाठच्या संपूर्ण गावकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की त्यांनी सतर्क राहावं, कारण धरणाचं पाणी सोडल्याच्या नंतर नदीला पूर येऊ शकतो आणि पाण्याची पातळी वाढू शकते. 3500 क्युसेक इतक्या वेगानं पाण्याचा विसर्ग पवना धरणातून होणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. अनिस शेख आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अनिस, काय अधिक माहिती आहे? पिंपरी चिंचवड तसेच मावळकरांचा यावर्षीचा पाण्याचा प्रश्न सुटलेला आहे, कारण की पिंपरी चिंचवड तसेच मावळकरांचा जवळपास 86% भरलेला आहे आणि काही वेळातच आता या धरणातून जे आहे ते पाण्याचा विसर्ग करण्यात येणार. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात धरणात पाणी साचलेलं आहे आणि जवळपास धरणाच्या 6 दरवाजांपैकी 4 दरवाजे आहेत जे आहेत अर्धा फुटाने उघडून या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पूर्वी जे नदीकाठचे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे. आपल्यासोबत अभियंते आहेत. तर काय सांगाल, कशा प्रकारचं संपूर्ण नियोजन केलं आहे? त्यासाठी आम्ही खालच्या गावाला सतर्कतेचा इशारा दिलेला आहे आणि आता आम्ही सोडल्यानंतर तुम्ही तुमचे जनावर वगैरे काळजी घेऊ नये म्हणून, मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून सगळ्यांनी काही तांत्रिक कारणामुळे त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये, पण पवना धरणातून आता पाणी सोडलं जाणाऱ्या पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नदीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये, धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि गेल्या 8 दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसानं धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले. जवळपास धरण भरत आले. 85% पेक्षा जास्त जलसाठा सध्या धरणात आहे आणि त्याचमुळे हे पाणी नियंत्रित करण्यासाठी त्याचा विसर्ग करणं गरजेचं बनलंय. अशावेळी प्रशासनानं आता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय. 8 दिवसानंतर चिपळूणमधील व्यापारी हळूहळू सावरताना